हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत, जे की रिझल्टची अपडेट आहे। जे विद्यार्थ्यांनी महाजनको टेक्निशियन 3ची जी परीक्षा दिलेली होती त्याचा अंतिम निकाल हा जाहीर झालेला आहे आणि त्याच्याच विषयी आजचा आपला हा व्हिडिओ आहे। आणि त्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। कोण सिलेक्ट झाले आहेत, कोण वेटिंग लिस्टमध्ये असणार आहेत, याची आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, हे जे एक्झाम आहे ती IBPSनी कंडक्ट केलेली होती आणि महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन को लिमिटेड अर्थातच महाजनकोची हे एक्झाम कंडक्ट करण्यात आलेली होती। महाजनकोमध्ये म्हणजे जनरेशनमध्ये टेक्निकल पदांची पदभरती मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेली होती। टेक्निशियन ग्रेड 3 म्हणजे टेक्निशियन 3ची ही पदभरती घेण्यात आलेली होती आणि त्याचाच रिझल्ट आता जाहीर झालेला आहे। एक्झाम डेट ही 8, 9, 10 आणि 15 मेच्या दरम्यान 15 मे 2025ला घेण्यात आलेली होती। एक्झाम ही व्यवस्थित पार पडलेली होती आणि आता ऑक्टोबर महिन्यामध्ये तिचा रिझल्ट हा जाहीर झालेला आहे। आता जे आपण PDF स्क्रीनवर बघत असाल, हा एकूण 12 पेजचा PDF आहे। ठीक आहे, यामध्ये बरेच विद्यार्थ्यांचे नाव आहेत। सुरुवातीला आपण असं बघू शकता की सिरियल नंबर दिलेला आहे, म्हणजे तुमचं रँक वाईजच इथे नंबर दिलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर रोल नंबर दिलेला आहे, रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे, नेम दिलेला आहे, डेट ऑफ बर्थ दिलेली आहे, जेंडर, अप्लाइड कॅटेगरी आणि कुठल्या कॅटेगरी अगेन्स्ट तुम्ही ओपनमधून निवडले, कसं निवडण्यात आले आहे ते देखील तिथे दिलेलं आहे। ठीक आहे, आणि नंतर त्यांचे जर एक सर्व्हिसमन असेल, जे पण काही असेल त्याचे तिथे रिमार्क इथे दिलेले आहेत PDF मध्ये। तर आता विषय अतिशय महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जे उमेदवार आहे, जे 12 पेजचं PDF सोबत त्यांनी एक नोटिफिकेशन देखील दिलेली आहे। ती मी ती स्क्रीनमध्ये ओपन केलेली नाही आहे, ते पूर्ण सविस्तर तुम्हाला इथे समजावून सांगते की काय आहे एक्झॅक्टली। तर हा जो 12 पेजचा PDF आहे, यामध्ये तुम्हाला रँक वाईज नाव दिलेले आहेत। या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे। जितक्या वॅकन्सी होत्या त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवण्यात येणार आहे आणि तेच विद्यार्थी वेटिंग लिस्टसाठी आणि फायनल मेरिट लिस्टसाठी काही विद्यार्थी राहतील वरचे, ज्यांना चांगले मार्क्स आहेत, आणि खालील विद्यार्थी जे असतील ते वेटिंग लिस्टसाठी इलिजिबल असणार आहेत। तर त्या उमेदवारांना आणि काही विद्यार्थी असतील ते या म्हणजे फायनल सिलेक्शन किंवा वेटिंग लिस्टमध्ये नसतील, कारण इथे जास्त विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे आणि सुरुवातीलाच ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतील। जर कोणी विद्यार्थ्यांनी जॉईन नाही केलं तर वेटिंग लिस्टचे जे विद्यार्थी आहेत त्यांना लगेच जॉईनिंग मिळेल। तुम्हाला कळत असेल मी काय सांगत आहे। तर इथे जे अधिक उमेदवार आहेत त्यांना वगळल्या देखील जाणार आहे। तर ही फायनल मेरिट लिस्ट नाही आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर एक फायनल मेरिट लिस्ट येईल। इथे ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे त्यांची आणि वेटिंग लिस्ट देखील इथे असलेल्याच विद्यार्थ्यांची लागणार आहे अर्थातच। आणि काही विद्यार्थी असतील तर जे विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी जॉईनिंग केली तर वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना देखील कमी चान्स मिळेल आणि जे उर्वरित विद्यार्थी आहेत त्यांना चान्स नाही मिळणार। पण जर जॉईनिंग फार कमी प्रमाणात झाले तर मग वेटिंग लिस्टसाठी पण चान्स उघडेल वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांना। आणि परत जे रिमेनिंग इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ नये पण त्यांचं नाव दोन्हीही लिस्टमध्ये नाही, त्या विद्यार्थ्यांना देखील वेटिंग लिस्टमध्ये येण्याचा चान्स मिळेल। अशा प्रकारे आपण जो आजचा सविस्तर व्हिडिओ आपण बघितलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली होती त्या विद्यार्थ्यांनी आपलं नाव चेक करायचं आहे। तुम्हाला लक्षात आलं असेल कसं आपलं चेक करायचं आहे। ह्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे तर तुम्ही असं समजू नका की फायनल सिलेक्शन झालेलं आहे। या लिस्टमध्ये अशा विद्यार्थ्यांचं नाव आहे ज्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे, अशा उमेदवारांचं इथे नाव आहे। तरी सर्वांनी सूचनेकडे व्यवस्थित लक्ष द्या। आणि एक नोटिफिकेशनचं PDF देखील आहे, ते देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल। काय सांगितलेलं आहे जे मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलं आहे, जर जास्त मार्क असतील तर एजला प्रिफरन्स देणार, म्हणजे कुणाची एज म्हणजे इक्वल्स मार्क आहेत तुम्हाला तर कुणाला प्रिफरन्स मिळणार, तर ज्याची एज जास्त आहे तर अशा कॅन्डिडेटला मिळणार। जर तुम्ही प्रकल्पग्रस्त आहे आणि अशा आधारावर स्पोर्ट पर्सन आहे तर त्याचे व्हॅलिड डॉक्युमेंट तुम्हाला हवेत। बरेचसे विद्यार्थी जे असतात त्यांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट नसतात, मग ते DVमध्ये रिजेक्ट होत असतात। म्हणून जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांचे पण बऱ्यापैकी चान्स वाढतात। डोमिसियल अतिशय महत्त्वाचं जो डॉक्युमेंट आहे। त्यानंतर नॉन क्रिमिलियरचे बरेच लोकांचे प्रॉब्लेम होतात। असे विविध जे डॉक्युमेंट आहेत त्यांच्या पडताळणीनंतरच फायनल मेरिट लिस्ट, फायनल जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांची यादी येणार, वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांची नावे येणार आणि नंतर तुम्ही कन्सिडर करू शकता की फायनल आपलं सिलेक्शन झालेलं आहे। ठीक आहे,
तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या विद्यार्थ्यांनी हे एक्झाम दिली आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवण्याचं काम तुमची जबाबदारी आहे. आणि इथेच आपण आजच्या व्हिडिओला थांबवूया. धन्यवाद.